हगवणेंच्या मोठ्या सुनेचाही छळ केल्याची माहिती समोर। स्वतः मोठी सून मयुरीची झी 24 तासला माहिती मारहाण केल्याचंही वक्तव्य। वैष्णवी हगवणे आत्महत्येची सखोल चौकशी करून कडक कारवाई करणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। घटनेची एसआयटी चौकशी करणार असल्याचीही मुख्यमंत्र्यांची माहिती। हगवणे प्रकरणाशी माझा दुरान्वयही संबंध नाही, मी फक्त लग्नाला हजर राहिलो। उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। फरार हगवणेंच्या शोधासाठी पथक पाठवल्याची सुद्धा अजित पवारांची माहिती। वैष्णवी आत्महत्या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, तृप्ती देसाईंची मागणी। वैष्णवीचं बाळ वैष्णवीच्या आई वडिलांच्या ताब्यात, कसपटे आजी आजोबांच्या घरी बाळ सोपवले। पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्राच्या रडारवर मुंबई असल्याची ही माहिती। लालबागच्या राजाचीही ज्योतीकडून रेकी, 3 ते 4 वेळा ज्योती मुंबईत आल्याची धक्कादायक माहिती समोर। आणि अधिक घरात घुसून वार, आता माथ्यावर प्रहार। दहशतवादी हल्ला केल्यास चोख उत्तर देणार, आण्विक हल्ल्याच्या धमक्यांनाही घाबरणार नाही, पंतप्रधानांचा पाकिस्तानला इशारा।